अन्याची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं, माणसानं असं जगावं की उत्तमची उरे कीर्ती मागे. आणि हेच केलं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी. काय केलं? अन्याय अत्याचार मिटवला, धर्माची एक प्रकारे स्थापना केली आहे. या मराठी मुलखाला, इथल्या प्रत्येक माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून दिलाय. आणि म्हणून तर तुम्ही आम्ही म्हणतो, हवा वेगानं नव्हती, हवेपेक्षाही त्याचा वेग होता. हवा वेगानं नव्हती, हवेपेक्षाही जास्त त्याचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा त्याचा नेक होता. असा माझा राजा लाखात नाही तर जगात एक होता, जगात एक होता. छत्रपती शिवाजी महाराज यांनी जणू काही हेच ओळखावं. या ठिकाणी, या भूमीमध्ये माणसाला देहानं उरता येत नाही. देहानं चिरकाळ निरंतर या ठिकाणी राहता येत नाही, पण कीर्ती रूपानं अगदी विलक्षण असं कर्तृत्व करून या ठिकाणी प्रत्येक जण उरू शकतो. हे जणू काही ओळखलं शिवाजी राजांनी. आणि किती महान मोठं कर्तृत्व त्यांनी केलंय हे आपल्याला या ठिकाणी ऐकायचंय. पहा, अगदी छत्रपती शिवरायांच्या अगोदर पासूनच इतिहास आपण या ठिकाणी पाहणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अगोदर अगदी पहा, इसवी सन पूर्व 200 ते इसवी सन 1271 हा जो काळ होता, या काळात महादेवराय यादव राजे, महादेवराय यादव नावाचे एक राजे राज्य करत होते, राज्यकारभार करत होते. आणि यांच्या काळात, या कालावधीत प्रजा अगदी सुखी समाधानी होती. घरातली घरलक्ष्मी, राज्यलक्ष्मी ही सुखात नांदत होती. प्रजा आनंदी होती, सुखी होती, कशाचीही कमतरता नव्हती. आणि भारत असा देश आहे, या ठिकाणी काही कमी नाही. धैर्य, शास्त्र, तत्वज्ञान, कला, विद्या, शौर्य, औदार्य, चातुर्य ही प्रत्येक गोष्ट भारताकडे अगदी अगोदरच्या पासून भरभरून आहे. आणि पहा, या काळात महादेवराय जेव्हा राजे आहेत, या काळात समाधानी वातावरण या ठिकाणी आहे. महादेवराय नावाचे हे राजे, अगदी यांचं वैशिष्ट्य असं की हा मोठा शूर, धाडसी, पराक्रमी, धैर्यवान पुरुष आहे. ज्याच्याकडं धैर्य आहे, सामर्थ्य आहे, बलवान आहे. बल तर आहेच आहे, पण विवेक सुद्धा आहे, विवेक बुद्धी आहे, चांगले विचार आहेत. अगदी महारुद्रासारखा शूर असणारा हा राजा महादेवराय, ज्याचं नाव यमासारखा दरारा आहे, ज्याचं नाव ऐकल्यानंतर शत्रूचाही थरकाप व्हावा, असा हा महादेवराय नावाचा कुलवान राजा नीतिवंत आहे, प्रामाणिक आहे, इमानदार आहे, धर्म मार्गाने चालणारा आहे. आणि मायबाप याचं एक राजव्रत आहे. काय त्याचं एक वैशिष्ट्य होतं, राजव्रत होतं, ज्याचा उल्लेख आला पहा. तो म्हणायचा, अयम शिशुश्री शरणागतानाम हंता महादेव नृपो न जातू. याचं राजव्रत असं आहे की जो कोणी प्रतिस्पर्धी असेल, नव्हे तर जो कोणी शत्रू आहे, शत्रूच्या बायका मुलांवर आणि शरणागतांवर हा राजा शस्त्र कधीही उगारीत नव्हता. असा हा राजा, कितीही महाबलाढ्य शत्रू असू द्या, कितीही कसाही बलवान शत्रू असू द्या, त्या शत्रू सोबत दोन हात करणार, शस्त्र उगारणार.
पण त्याच्या घरातली स्त्री, त्याची मुलं बाळ यांच्यावर तो कधीही वार करत नव्हता, शस्त्र उगारत नव्हता. जणू काही हे त्याचं एक राजव्रत. आणि मायबाप व्हावं असं की याचं हे राजव्रत. हा राजा बलवान होता, शत्रू घाबरले जायचे. अनेको राजे असे होऊन गेले ज्यांनी या महादेवराय राजाच्या भीतीनं आपल्या राजगादीवरती पत्नीला बसवावं. कुणी कुणी आपली छोटी छोटी लेकरं उत्तराधिकारी त्यांनाच राजगादीवरती बसवलं, राज्याचं रक्षण व्हावं म्हणून. महादेवराय राजाच्या भीतीनं हे सगळं घडत होतं. आणि याच राजाच्या काळात सर्व काही व्यवस्थित चालू आहे. फक्त एकच नाही तर यानंतर पहा, याच वंशामध्ये, याच कुळामध्ये पुढे देवगिरीच्या त्या यादव साम्राज्यात भिल्लम, सिंघन, कृष्णदेव, महादेवराय असे प्रतापी राजे होऊन गेले. अनेको राजे होऊन गेलेत. आणि दुसरं वैशिष्ट्य असं या महाराष्ट्राचं वैशिष्ट्य, कुलवान, धाडसी, महापराक्रमी राजे तर या मातीला लाभलेच लाभले. पण पूर्वीपासूनच आज आपण कथा कीर्तन करतो, आज आपण टाळ मृदुंग वाजवतो, नामाचा गजर करतो, हे आज घडतंय यात नवल नाही. हे पूर्वीपासून घडत आलेली एक प्रकारे परंपरा आहे. नव्हे नव्हे पूर्वीपासूनच अगदी टाळ मृदुंग विणेचा झणकार झाला की अवघा महाराष्ट्र डोलायचा. टाळा मृदुंगाच्या त्या झणकारावरती महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती सुंदर नाचायचा, डुलायचा. पूर्वीपासून लाभलेली महाराष्ट्राला ही एक प्रकारची देणगी, संतरूपी देणगी. पहा, आपला हा महाराष्ट्र जणू काही त्या काळी या महाराष्ट्रात वर्षातल्या 12ही पौर्णिमा जणू काही सुखाचं चांदणं शिंपित होत्या. एवढं भरभरून सुख, समाधान या ठिकाणी नांदत होतं. सुखी समाधानी प्रजा होती. अगदी प्रत्येकाच्या मनामध्ये, प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये माझा सावळा श्रीरंग, माझा सावळा विठ्ठल भरलेला होता. भक्ती घडत होती, वारी घडत होती. कधीतरी आषाढी वारी यायची, कधीतरी कार्तिकी वारी यावी. महाराष्ट्राच्या सगळ्या वाटा, सर्व वाटा पंढरीच्या दिशेनं धावायच्या. सगळे साधू संत, अनेको वारकरी आषाढी कार्तिकीला पंढरीदिश पांडुरंग परमात्म्याच्या दिशेनं त्यांचं मन धावायचंच धावायचं. पण पाय सुद्धा त्या दिशेनं धावतायत. टाळ मृदुंगाचा एकच कल्लोळ होतोय. दिंड्या, पताका थैथै नाचतायत. आणि अशा वेळी अनेको साधू संत, पहा बरं का, 12व्या शतकामध्ये ही परिस्थिती, हे वातावरण आहे, हे समाधान दिसतंय. 12वं शतक चालू आहे. आणि हा काळ, या काळामध्ये संत, साधू संत कोणते, तर त्यामध्ये चोखोबाराया होते, माऊली ज्ञानोबाराया, नवे नवे हे चारही भावंड, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई, हे चारही भावंड होते. त्यानंतर गोरोबा काका, नामदेवराया, अशी अनेको साधू संत, अनेको जण एकत्रित यायचे, वारी चालू व्हायचे. पहा, आणि महाराष्ट्रातलं वातावरण, हे सुख समाधान जणू काही कुणामुळे आहे? राजा याला कारण आहेच. राजा प्रजेला पुत्रवत सांभाळतोय, हे कारण आहेच आहे. पण एक चांगलं वातावरण निर्माण कोण करतंय? प्रजेमध्ये समाधान कोण निर्माण करतंय? एक प्रकारे सुखाची अनुभूती कोण करून देतंय? तर ही सगळी साधू संत मंडळी.
आषाढी वारीला सुरुवात व्हावी, सगळे साधू संत एकत्रित यावे, अगदी तुमच्या आमच्यासारखे अनेक वारकरी एकत्रित यावे. टाळ मृदुंग सोबत आहे, दिंड्या पताका सोबत आहेत आणि वारी चालू व्हावी. चंद्रभागेच्या त्या वाळवंटात साधू संत मंडळी येऊन पोहोचावेत. पहा बरं का, त्या काळी संतांची किती मोठी मांदियाळी होती याचाच उल्लेख सुरुवातीला करून आपण जात आहोत. चंद्रभागेच्या त्या वाळवंटात माझे चोखोबाराया पांडुरंगाला दंडवत घालायचे, जणू काही साद घालायचे. चोखोबाराया म्हणायचे, विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी दुमदुमली पंढरी, होतो नामाचा गजर दिंड्या पताकांचा भार, हरी कीर्तनाची दाटी तेथे चोखा घाली मिठी. चोखोबाराय बोलायचे, अभंग म्हणायचे. पंढरीकडे धाव चालूच आहे. पहा, गोरोबा काका सावता माळी नरहरी सोनार बंका महार ज्ञानाई मुक्ताई सोपानदेव निवृत्ती दादा, हेही एकामागून एक आता बोलायला लागावेत. चोखोबाराया तर बोलले. यानंतर अगदी त्याच पाऊल वाटांनी चालणारे 4 इवले इवलेशे लेकर अगदी दुडू दुडू पळत होते. निवृत्ती दादा, सोपान, ज्ञानदेव, मुक्ताई दुडू दुडू पळतायत आणि तेवढ्यात त्यातलंच एक छोटं लेकरू चालता चालता पळता पळता त्या छोट्या लेकरानं माझ्या माऊली ज्ञानोबारायांनी म्हणावं, आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घन. आज सोन्याचा दिवस आहे, जणू काही या नामाच्या माध्यमातून, या हरी कीर्तनाच्या माध्यमातून अमृताचा वर्षाव सर्वत्र होतोय. ज्ञानोबाराय बोलले. गोरोबा काका म्हणतात, निर्गुणाचे भेटी आलो, आलो सगुणाचे संगे, तव झालो प्रसंगे गुणातीत, म्हणे गोरा कुंभार परियेसी नामदेवा, सापडला ठेवा विश्रांतीचा. आम्ही पंढरीला जातोय, आम्ही पंढरपूरला जातोय, हा त्या ठिकाणी विश्रांतीचा ठेवा आहे, त्याच ठिकाणी आमची विश्रांती आहे. सांगतायत गोरोबा काका. नामदेवरायांना सुद्धा राहावलं नाही. नामदेवरायांनी बोलावं, आले ओ संसारा सोडवन करा, शरण जा उदारा पांडुरंगा. माझ्या पांडुरंगाला शरण जा. लगेच ती इवलीशी मुक्ताई म्हणतीये, इवलीशी मुक्ताई बोलतीये, विसाविया आले मन, मन जाहले उन्मन, भास मावळला ठाई, सुखी झाली मुक्ताई. या साधू संतांच्या सहवासात येऊन, माझ्या पांडुरंग रायाच्या दरबारात येऊन झाली सुखी मुक्ताई. ही मुक्ताई सुखी झाली. मुक्ताई बोलली. लगेच लहानगे सोपानदेव बोलतायत. राहवत नाही, प्रत्येकाला काहीतरी बोलण्याची, काहीतरी पुटपुटण्याची इच्छा होतीये. सोपानदेव म्हणतायत, सोपाना प्रेमाचा आनंद हरीचा, तुटला मोहाचा मोहपाश. मोह संपून गेला, मोहपाश तुटला आणि आनंदाच्या ठिकाणी मी एक प्रकारे स्थित झालो, आनंदाच्या ठिकाणी आलो. एक प्रकारे प्रेमाची अनुभूती मला आली. या साधू संतांच्या सहवासात येऊन जनाई आपला गोड अनुभव सांगायला लागली. एकामागून एक जण बोलतायत, साधू संत आहेत. जनाबाई बोलतायत, उन्मनीच्या सुखात पांडुरंग भेटी देत, कवटाळुनी भेटीसाठी जनी म्हणे सांगू गोष्टी. जनाबाईच्या अंतकरणात एकच आस आहे, माझा पंढरीचा मालक, माझा पांडुरंग परमात्मा कधी डोळ्यानं दिसतो, कधी त्याची माझी कधी भेट होते. जनाबाई भेटीसाठी तळमळतायत. देवाला हाक मारावी आणि जर देव आले नाहीत, डोळ्यानं देव दिसले नाहीत, तर जनाबाई शिव्या द्यायच्या. जनाबाईंना शिव्या द्याव्यात. अरे अरे विठ्या, मूळ मायेच्या कारट्या, तुझे गेले मढे, तुला पाहुनी काळ रडे. अरे विठ्या, विठ्या म्हणतायत. त्याला सुद्धा असं बोलण्यासाठी सुद्धा अधिकार असावा लागतो. जनाबाई शिव्या देऊन बोलायच्या, देवा तुम्हाला का भेट देत नाही. भेट जर दिली नाही, डोळ्यानं पांडुरंग परमात्मा दिसले नाहीत, तर शिव्या सुद्धा द्यायला साधू संतांनी कमी केल्या नाहीत.
पहा असं हे सुंदर अनोखं वातावरण, साधू संतांचं एकत्रितकरण, साधू संत रूपी नामरूपी देणगी या महाराष्ट्राला लाभलेली. आणि याच वातावरणामध्ये अवघा महाराष्ट्र या हरिनामामध्ये एक प्रकारे दुमदुमून गेलाय, तल्लीन झालाय. भक्ती आहे, ज्ञान आहे, वैराग्य आहे, वीरता आहे, धाडस आहे, पराक्रम आहे, नीती आहे, धर्म आहे. हे सगळे जण सुखा समाधानानं नांदतायत. आणि जणू काही प्रत्येकाला माहिती आहे, या साधू संतांनी सर्वांना सांगितलंय, सर्वांच्या लक्षात आलंय. आणि खरं सांगू मायबाप, तो भगवंत, आपण अनेकदा आपल्याला वाटतं त्या देवाला संस्कृत आवडतं, पण मायबाप कोणी सांगितलं देवाला संस्कृत भाषाच आवडते असं कोणी सांगितलं? याही पुढे जाऊन सांगेन मायबाप, त्याला देवाला, त्या पंढरीच्या मालकाला फक्त संस्कृत भाषाच आवडते असं नाही, तर त्यापेक्षाही त्या भगवंताला तुमच्या आमच्या हृदयाची भाषा जास्त समजते, हृदयाची भाषा त्याला जास्त आवडते. त्या देवाला पाची पक्वान्नाचा नैवेद्य आवडतो असं नाही, तर पाची पक्वान्नाच्या नैवेद्यापेक्षाही तुमच्या आमच्या घरात केली जाणारी साधी मिरची भाकर ही त्याला पाची पक्वान्नापेक्षा जास्त आवडते. म्हणजे आवडतं काय, तर अंतकरणातला भाव जणू काही हेच साधू संतांनी प्रत्येकाला सांगावं. आणि याच साधू संतांनी दाखवलेल्या मार्गानं प्रत्येकजण जीवन जगतायत, प्रत्येकजण राहतायत. 12वं शतक चालू आहे. या 12व्या शतकात यादव काळात संतांच्या सहवासानं हा महाराष्ट्र, या महाराष्ट्रात अलौकिक प्रकारचं मांगल्य निर्माण व्हावं, इथपर्यंत महाराष्ट्र सुखी होता, समाधानी होता. आणि अचानक भयंकर वादळ निर्माण झालं, घात झाला, घात झाला, घात झाला. झालं काय? घोटाळा निर्माण झाला. सुखी समाधानी असणारा आजपर्यंतचा महाराष्ट्र आता मात्र मोठ्या वादळानं घेरला जातोय. कशा प्रकारचं संकट येतंय, कशा प्रकारचं वादळ निर्माण होतंय. महाराष्ट्रावरती भयंकर वादळ आलं. विंध्याचलाच्या मागून धुळीचे लोट उठले गेले. अगदी 8,000 घोड्यांच्या 32,000 टापा वाढत्या वेगानं आणि आवेशानं महाराष्ट्रावर चालून येत आहेत. भयंकर गोंधळ माजतोय. घोड्यांच्या टापांचा आवाज प्रत्येकाच्या कानावरती येतोय. एक प्रकारे जो महाराष्ट्र आजपर्यंत प्रकाशमय होता, आता अंधार ओढवला जातोय. 8,000 अफगाण तुटून पडले. विंध्याचलाच्या आडून दख्खनवरती, या महाराष्ट्रावरती धावून आलेत 8,000 अफगाण. ते पठाण महाराष्ट्रावरती चालून येत आहेत. त्यांच्या तलवारी लळ 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 करत आहेत. धारदार तलवारी आहेत. भयंकर निनाद आहे, भयंकर ध्वनी आहे, शस्त्रांचा ध्वनी आहे. कुणाच्या किळकाऱ्या आहेत. रक्ताचे सडे पडले जात आहेत. रक्तच रक्त दिसतंय. कोणी मोठ्यानं आरडा ओरडा करतंय. मुलं बाळ आई वडिलांकडे धाव घेतायत. प्रत्येकाचं जीवन उद्ध्वस्त होत आहे. घरातल्या मुली बाळी भर दिवसा उचलून नेल्या जात आहेत. प्रत्येक जण संकटात दिसतो. आरडा ओरडा गोंधळ होतोय. आणि अशा त्या भयान परिस्थितीमध्ये या महाराष्ट्रामध्ये नेमकं राज्य कुणाचं आहे, राजा कोण आहे, तर देवगिरीवरती राज्यकारभार पाहणारा महादेव राय नावाच्या राजाचाच वंशज असणारा, ज्यांचं नाव अनेकदा तुम्हाला माहिती असेल, परिचित असेल, रामदेवराय यादव नावाचे राजे.
राज्यकारभार पाहत होते. अनेको वर्षापासून महाराष्ट्रावरती असं वादळ, असं संकट आलेलंच नव्हतं. याची चाहूल रामदेवरायांना लागलीये. 8,000ची फौज चालून येते. अफगाणांची फौज आहे, पठाणांची फौज आहे, महाराष्ट्रावरती चालून येते. आणि याच वेळेला अगदी दिल्लीपर्यंत, दिल्लीच्या तख्तावरती सुद्धा एक प्रकारे सुलतानशाही चालू होती. सुलतान राज्य करत होते. रामदेवरायानं चाहूल लागून सुद्धा दुर्लक्ष केलं. आपल्यावरती संकट येतंय हे लक्षात येऊनही दुर्लक्ष केलं गेलं. आणि पहा, जे संकट येत होतं, जी अफगाणांची फौज येत होती, त्यांचं नेतृत्व करत होता अल्लाउद्दीन खलजी. अल्लाउद्दीन खलजी त्या फौजेचं नेतृत्व करत होता. आणि त्यानं ऐकलं होतं की या महाराष्ट्रामध्ये काय काय आहे, या महाराष्ट्राचं वैभव किती आहे. देवगिरी किल्ल्यावरती नव्हे नव्हे देवगिरीची श्रीमंती त्यानं ऐकलेली होती. भरभरून धान्याचा संचय आहे, भरभरून धन आहे, सामर्थ्य आहे, सेना आहे. हे वैभव, याची कल्पना नव्हे नव्हे या वैभवाची बातमी त्याच्याकडे गेली. तो अल्लाउद्दीन खलजी हेच वैभव लुटून नेण्यासाठी महाराष्ट्रावरती चालून येत होता. रामदेव नाव